सन्माननीय नेते, सर्वच नेते सन्माननीय, सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व सन्माननीय नेते इथे उपस्थित असलेले. ज्याला मी हिमाचलमध्ये असताना मला फोन आला राहुल सोनवणे आणि आदित्य पाटील यांचा की अध्यक्ष साहेबांचा असं निरोप आहे की तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा बीडमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मला आमचे चौधरी कुणाल चौधरी यांचा फोन आला कि ताई अध्यक्ष तो बोल रहे कि बीड से शुरू करेंगे सद्भावना यात्रा. मैंने बोला बिल्कुल फिक्र करने की जरूरत नहीं, हम बहुत अच्छा बहुत बढ़िया प्रोग्राम लेंगे. और मैं आपको सबको धन्यवाद देती हूँ. ये कार्यक्रम अगर किसी के कारण यशस्वी हुआ है तो सिर्फ आप लोगों की वजह से हुआ है. हमारे उसमें कोई भी आमच्या देशामध्ये फार मोठा सहभाग असं मी समजत नाही, कारण आम्ही सहभाग जरी केला तरी पण तुम्ही उत्सुकतेने जे आलात, उत्साहाने जे आलात ते महत्वाचं आहे. मी बघते कालपासून विदर्भामधून, कोकणातून, मुंबईतून, पुण्यातून, नगरमधून, सांगलीमधून, कोल्हापूरमधून, एवढेच नव्हे तर माझ्या बीड जिल्ह्यामध्ये माझा विश्वास होता तर बीड जिल्ह्यामधल्या गावागावातले लोक बाहेर आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्या सद्भावना यात्रेमध्ये यायचंय आणि आम्हाला ही भावना पटतीये. हा विचार जरा विलक्षण होता की गेले 3 महिने सातत्याने आपल्या बीड समाज माध्यमांवर चर्चा होती. 3 महिने आज झाले, आज दुसरा जाऊन 3 महिन्यापासून चर्चा आहे, असं झालं तसं झालं आणि लोक चविष्टपणे सगळे ऐकत होते. परंतु सद्भावना यात्रेचा हे जो निर्णय आहे तो अतिशय योग्य समर्पक काढला, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काँग्रेसची जी परिभाषा आहे ती परिभाषा लोकांपर्यंत जाण्याची मदत झालेली आहे. मला या ठिकाणी अत्यंत आनंद होतोय की मला माझ्या लोकांचा विश्वास होता की ज्याला आम्ही समोर जाऊ लोक बाहेर निघतील. आणि ज्या गावांमधनं कधीही या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये कोणी कोणाच्या दुकानात जात नव्हतं, ताई कोणी कोणाच्याकडे बोलत नव्हतं, राम राम श्याम श्याम कोणाचं होत नव्हतं, त्या लोकांनी सुद्धा कालपासून बोलायला सुरुवात केली, एकमेकांच्याकडे जायला सुरुवात केली. एका दुकानामध्ये मी बसले होते सारणी सांगवीची एक म्हातारी आजी माझ्याकडे आली. म्हणजे कोण येतं हो? तर म्हणलं अहो राहुल गांधींचा एक कार्यकर्ते आहेत, म्हणलं आमचे अध्यक्ष आहेत प्रदेश काँग्रेसचे, तर ते सद्भावना यात्रेमध्ये येतात. आणि सद्भावना यात्रा याच्यासाठी की हा जो आपल्या समाजामध्ये गोंधळ चाललेला आहे, जी एकमेकाला आपण दृष्ट देतोय ती कमी झाली पाहिजे आणि आपला कुठेतरी द्वेष कमी झाला पाहिजे अशी आमची भावना आहे. त्यामुळे अगं माय आमची मराठवाड्यातली भाषा अगं माय लई चांगले लेखून बोलते की म्हटलं ठीक आहे. म्हटलं मावशी तुम्हाला जायचं काय बघा विद्यार्थ्यांना. त्याला हाताला धरून मी हर्षवर्धन भाऊंच्या इथे नेलं आणि हर्षवर्धन भाऊंच्या गालावरून तोंडावरून हात फिरून त्या बाईने कौतुक केलं. मला असं वाटलं की ही खरी हर्षवर्धन भाऊ तुम्हाला खरी पोचपावती जर दिली असेल तर त्या म्हाताऱ्यांनी दिली जी तुमच्या तोंडावर हात फिरवून तुम्हाला शाबास केली, ही खरी पोचपावती. एक म्हातारा असाच भेटला जो अनेक वर्षापासून काम करतोय काँग्रेस पक्षाचं. तो म्हणला ताई तुम्ही येणार म्हणून आम्ही तुम्ही दादाला भेटायला आलो सारणी सांगवीच्याच फाट्यावर लातूरच्या अलीकडे. आणि म्हणलं काय कसं काय परिस्थिती आहे? म्हणजे ताई आता हे संपलं पाहिजे, कारण नाही तर आपल्या बीड जिल्ह्याचं मणिपूर होईल. मला इतका आश्चर्य वाटलं, एक सर्वसामान्य शेतकरी माणूस 80 वर्षाचा तो म्हणतो की मणिपूर होईल, म्हणजे एवढा विचार आपला माणूस करू शकतो. मला या ठिकाणी एवढंच वाटतं की आमचा जिल्हा हा अतिशय पुरोगामी जिल्हा आहे. हा जिल्ह्यामध्ये अतिशय मोठी लोक होऊन गेली नेतृत्व करायला. मग ते आमचे सांगली जिल्ह्यातले, माझ्या बाहेरच्या जिल्ह्यातले क्रांतिसिंह नाना पाटील यांना निवडून कोणी दिलं ते ह्या बीड जिल्ह्यात दिलं. ते कुठल्या शब्दात देऊन दिलं? फिटलं म्हणा म्हणजे काय की कर्ज फिटलं म्हणून सांगा सरकारला. आणि अशी क्रांतिकारी विचार करणारी डाव्या विचारसरणीची लोक, पण हा जिल्हा आमच्या काय गोष्ट लागली माहित नाही. गेल्या काही वर्षामध्ये अतिशय जातीवाद फोफावला. लोकांनी आपल्या सत्तेचा, आपल्या पदाचा, आपल्या पैशाचा माज दाखवायला सुरुवात केली आणि त्यामुळे सांगली लोक गप्प बसली, घरात गप्प बसली. काल भाऊंनी अतिशय चांगलं सांगितलं की 95% लोक ज्याला चुकीची लोक ज्याला 5% येतात त्याला 95% लोक ही गप्प बसतात, असंघटित असतात. पण आता आपल्याला संघटित व्हावं लागेल. ही ती वेळ आपल्याला संघटित व्हायची. आणि आता जर संघटित नाही झालं, आता जर या जिल्ह्याची घडी नाही बसली तर आपण आयुष्यभर आपल्या पुढच्या पिढीला काय उत्तर देणार आपण कधीच विचार करत नाही. आणि तो विचार करण्याची आवश्यकता आहे. मला एका गोष्टीचा आनंद हा होतो की आमच्या हर्षवर्धनजींनी सुरुवात केली बीड जिल्ह्यातनं. त्याची मिटिंगमध्ये सर मी सांगितलं, आमची मिटिंग झाली प्रदेश काँग्रेसमध्ये. म्हटलं कधी आमच्यावर विश्वासच कोणी टाकला नाही. प्रत्येक वेळा बीड जिल्हा म्हणजे काही नाही, बीड जिल्हा म्हणजे काही नाही असं सांगितलं. त्या माझ्या बीड जिल्ह्यावर भाऊ तुम्ही विश्वास टाकला, दादा तुम्ही विश्वास टाकल्यामुळे तुमचे पहिल्यांदा मी आभार मानतो. तुमचे विश्वास टाकल्यामुळे आम्हाच्यावरती जबाबदारी वाढली आणि हा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू. येणाऱ्या सगळ्या काळामध्ये तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम या ठिकाणी उभं करू.
करून दाखवू. 2-3 महत्वाच्या गोष्टी मी ज्या कालपासून बघते. एकतर हा मुलगा म्हणावा किंवा माणूस म्हणावा, कारण माझ्या दृष्टीने हा लहान मुलगाच मला वाटतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हर्षवर्धन भाऊंनी ज्या काही पद्धती सुरू केल्या, उदाहरणार्थ इथे बसून स्टेजवर फक्त एका व्यक्तीने बोलणं. कोळसे पाटील साहेब राहुलजींनी सुरुवात केली होती खरं म्हणजे. आणि त्यांनी मला आठवतं, त्याला सांगितलं की मला समोरच्या सगळ्या भिंती पाडून टाकायच्या. ते त्याचं भाषण मी त्याला होते तिथे. या भिंती पाडून टाकायच्या आणि डायरेक्ट तुमच्याशी आम्हाला संवाद साधायचा. आणि त्यानंतर अनेक वेळा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही. आज बीडमध्ये आपण हा प्रयत्न केला. हाच प्रयोग आपण सगळीकडे केला पाहिजे, कारण अशा पद्धतीनेच लोकांना शिस्त लावली, लोकांना ऐकायला वेळ दिला, तर मला वाटतं एक चांगल्या वातावरण. आणि लोकांना सुद्धा वाटतं की आमची सुनवाई होतीये. आणि जे बोलणारा माणूस आहे त्यालाही वाटतं, कारण आपण बोलतो आणि मागच्या बाजूला सगळी लोक बोलत असतात. त्यामुळे थोडंसं यामध्ये आपल्याला थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आदरणीय राहुल गांधींची खूप आठवण येते. याचं कारण गेले 12 दिवस मागच्या ज्या 2 वर्षापूर्वी जेव्हा भारत जोडो यात्रा होती, त्याला मी ज्या प्रदेशाचे प्रभारी होते जम्मू काश्मीर, तिथे नंतर मला वाटतं आमचे चौधरी साहेब सुद्धा आले होते. त्या जम्मू काश्मीरमध्ये 12 दिवस भारत जोडो यात्रेमध्ये आमचे राहुलजी आले होते. आणि 12 दिवस त्यांच्यावर चालत असताना तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीरचा भाग कसा आहे. पाऊस पडत होता, बर्फ पडत होता. आणि अशा काळामध्ये आम्ही राहुलजींच्यावर चालत होतो. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आमचे तिथे राज्यपाल जे होते, त्या राज्यपालांनी मला फोन करून सांगितलं की ताई आप बोल रहे हैं मैडम, लेकिन यहाँ पे बहुत खतरनाक परिस्थिति है, यहाँ पे राहुल जी को इतना आप घूमने मत देना. तो मैंने बोला राहुल जी तो किसी का मानने वाले नहीं है, वो तो मानेंगे नहीं, वो तो अपना अपनी जिद पूरी करके रहेंगे. परंतु अतिशय डोंगराळ भागामध्ये जिथे बर्फाने 10-10 फूट बर्फ भरलेला होता, त्या बर्फाच्या ठिकाणी सुद्धा राहुल गांधींच्या समवेत 5-5, 7-7 हजार लोक जम्मू काश्मीर सारख्या दुर्गम भागामध्ये जमा झाली होती. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि ह्याचं कारण असं झालं की ह्याचं मुख्य कारण नफरत छोडो भारत जोडो. राहुल जी ने संदेश दिला की मोहब्बत की दुकान सब जगह हम खोलने जा रहे हैं जहाँ पे नफरत पैदा होती है. आणि ही नफरत नष्ट करण्यासाठी राहुलजींनी प्रण घेतलेला आहे. त्याचंच जिद्द आम्हाला सगळ्यांना पूर्ण करायची आणि आम्हाला सगळ्यांना पुढे जाऊन ही नफरत कमी करून एकमेकांची सद्भावना निर्माण करायची. ज्या विचाराच्या मुशीमधून आमचे अध्यक्ष तयार झाले, मला कालपासून मी त्यांचं जवळून बघते, त्या मुशीमधनं जर आपल्या ह्याच्या पुढची जनरेशन तयार झाली तर आपला नक्कीच समाज वेगळा होईल. मग ते साने गुरुजी असोत, बाबा आमटे असोत, तुकडोजी महाराज असोत, त्याच्यानंतर अध्यक्ष गाडगे बाबा असोत, आणि या सर्व लोकांच्या बरोबर या सर्व लोकांच्या विचारसरणीमधनं हा मुलगा तयार झालेला आहे. मी बुलढाण्याची आमची महिला काँग्रेसची अध्यक्ष होती, जिल्हा परिषदची अध्यक्ष होती. तिला विचारलं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ कोण आहे, तर फार मुलगा चांगला आहे. मला वाटतं त्या आता आमच्या बरोबर आहेत की नाही मला माहित नाही, पण त्या बाईने सांगितलं मला की खूप चांगला मुलगा आहे आणि चांगलं काम करतो. मला एक खात्री होती की राहुलजी मोठीच्या बाहेर आहे. एकेका व्यक्तीला शोधून तराशून घेतात, त्या लोकांना घेऊन मग त्याबरोबर त्याला कुठे बसवायचं हे त्यांना माहिती असतं. मला असं वाटतं की राहुल गांधींनी अतिशय योग्य निवड. आमच्याकडे आम्ही सगळ्यांना म्हणत होतो, पेपरमध्ये बातम्या होत्या, यांनी नाही म्हणून सांगितलं, त्यांनी नाही म्हणून सांगितलं, हे नको म्हणाले, ते नको म्हणाले. अरे कशाला नको म्हणायला? काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपद घ्यायला नको म्हणताय? ज्या पक्षाने आम्हाला सर्व काही दिलं, ज्या पक्षाने आम्हाला सर्वस्व दिलं, आमच्या अनेक आमचे आयुष्य उभे राहिले त्यांच्यामुळे. आम्हाला जी रजनी पाटील ही उपाधी आहे, रजनी पाटील या नावामध्ये ताकद जी आहे तुम्ही आम्हाला ऐकताय, ते फक्त काँग्रेस पक्षामुळे आहे. त्यालाच आपण ताकद देत नाही, त्यालाच आपण ताकद देत नाही. मला असं वाटतं की हे त्याला वाटलं तर मला वाटलं तर काय होणार, सगळेच नको म्हणतात, मग आमचे अध्यक्ष कोण होणार? आणि त्यावेळेला अचानकपणे हर्षवर्धन सपकाळ हे नाव आलं. आणि मग मला कळलं की अरे राहुलजींची निवड अतिशय अचूक आहे, अतिशय चांगली आहे, आणि आता आपण त्यांना मनापासून साथ द्यायची. म्हणून त्याला पहिल्या दिवसापासून मी सांगितलं होतं की तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुम्हाला मदत करणार आहे, बरोबर येणार आहे, कारण ते आमचं कर्तव्य आहे. आमच्या आयुष्यामध्ये जे काही आम्हाला करता येईल, माझ्या पक्षाचं काम करता करता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये आम्ही निश्चित साथ देणार. आणि आपल्याला वचन देते भाऊ की या जिल्ह्यामध्ये कमीत कमी, फार मोठं मी बोलणं करणार आहे, पण या जिल्ह्यामधली काँग्रेस उभं करण्याचं काम हे मी निश्चितपणे केल्याशिवाय आम्ही प्रकाराला खात्री आली. आपण या ठिकाणी वरचं सुद्धा भरलेलं आहे, खालचंही राहुल की खाली वर कोण येणार, परंतु दोन्हीकडून धरलं. तुम्ही सगळ्याला बघून अत्यंत
आनंद झाला आणि या सर्व गोष्टींमध्ये आपण सर्वांनी साथ द्यायला पाहिजे आणि आपल्या जिल्ह्याची परत एक वेगळी ओळख आपल्याला करायची आणि ती ओळख करण्याचं काम आपण आजपासून सुरू करू. आपण जर इथनं गेलात तरी पण आम्ही थांबणार नाही. मला आजच अनेक संस्थांचे फोन आले. देवदेवेश्वर संस्थान म्हणून पुण्यामध्ये सारसबागेचं संस्थान आहे, त्यांचे पेशवे हे त्यांचे विश्वस्त आहेत. तर ते म्हणाले की आम्हाला काही तुम्ही जे केलंय ते बघून कारण आपल्या मीडियामधनं खूप प्रसिद्धी मिळाली. ते म्हणाले की आम्हाला सुद्धा काहीतरी करायचं आहे, तर आम्हाला त्या भागामध्ये काही संस्कार शिबिर घ्यायचे आहेत, काही भाषणं घ्यायची आहेत. म्हणजे काय करायचं ते आम्हाला सांगा, आम्ही करतो. म्हणून म्हटलं मी आल्यानंतर भेटते तुम्हाला आणि आपण एक चांगला प्रोग्राम आखू आणि या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण तयार करूया आणि हा जिल्हा परत एकदा पूर्वीसारखा, जो जिल्हा मला माझा बीड जिल्हा म्हणून सांगता येईल, फार मोठी इतिहास आहे या जिल्ह्याला. ह्या जिल्ह्याला बिंदुसरा नदी आहे, या जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक नगरी आहे. तर त्या ऐतिहासिक नगरीला परत एकदा चांगले दिवस करून देऊया. 5-10 लोकांच्यामुळे आणि दुष्ट लोकांच्यामुळे आपल्या जिल्ह्याला बदनाम आपण होऊन देऊया नको. आणि जी लोक आपल्याला म्हणतात बोलतात त्या लोकांना कधीच आयुष्यामध्ये आपण कुठल्या जातीपातीच्या नात्यात बोललं नाही पाहिजे. जी गुन्हेगार लोक आहेत ती गुन्हेगारच आहे, गुन्हेगार हीच त्यांची जात आहे. जी लोक दुष्ट आहेत ती दुष्टच आहेत, तीच त्यांची जात आहे. तर ज्या पद्धतीचं विकृत हास्य त्या लोक माझ्या संतोषला मारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर होतं, कुठलाही सर्वसामान्य किंवा सामान्य माणूस हा अशा प्रकारचा हसूच शकत नाही जर तो विकृत नसेल तर. आणि त्यामुळे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आज आपण संतोष सोनवणेला समाधी साधू. त्याला खरी समाधी त्यांना ही होईल की त्या समाधीच्या श्रद्धांजली ही होईल की ज्यावेळेला आपण एक चांगल्या प्रकारचं बीड जिल्ह्यातलं वातावरण तयार करू आणि या सर्व दुष्ट प्रवृत्तींचा नाश करू. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. यानंतर